नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. 20 एप्रिल 2025 मराठा समाज सांगली संस्थेमध्ये 256वा वधूवर परिचय मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. सुरुवातीस माननीय स्मृती पाटील, उपायुक्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष भूलशास्त्रज्ञ डॉक्टर मोहन पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये संस्थेने घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली. तसेच वधूवर परिचय मेळावा का घेतला जातो, रक्तगटाविषयी असलेले गैरसमज याविषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेचे खजिनदार ॲडव्होकेट विलासराव हिरुगडे पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर मोहन पाटील आणि सरचिटणीस माननीय जयवंत सावंत यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. वधूवर परिचय मेळाव्याची सुरुवात माजी उपाध्यक्ष A.D. पाटील यांनी केली. माननीय प्राध्यापक शशिकांत जाधव यांनी वधूवर मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी माननीय स्मृती पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. मराठा समाज सांगली संस्थेच्या वतीनं घेत असलेल्या वधूवर मेळाव्याचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. तसेच त्यांनी मुलामुलींनी भविष्याचा विचार करून मेट्रो सिटीमध्ये न राहता खेड्यामध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. त्यासोबतच त्यांनी आपल्या नोकरीविषयी स्वतः किती कष्ट घेतले हे नमूद केले. भविष्यात पुढे 30 वर्षांनी शेतीशिवाय पर्याय राहणार नाही, त्यावेळी शेतकरी मुलगा हा आपला जीवनसाथी शोधावा लागेल असं आवर्जून सांगितले. त्यासोबतच वधूवर मेळाव्यात बोलताना त्यांनी मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी सध्याची स्थिती पाहता मानसिकता बदलायला हवी. तसेच पालकांनी पत्रिका पाहण्याच्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नये. पत्रिका न बघता मुलामुलींचे संस्कार काय आहेत हे पहा असंही नमूद केलं. याप्रसंगी माजी अध्यक्ष रघुनाथराव पाटील, ॲडव्होकेट उत्तमराव निकम, कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब भोसले, दत्तात्रय सावंत, कर्मचारी वर्ग, इच्छुक वधूवर पालक उपस्थित होते. या मेळाव्यास 200 पालक उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा.